दरम्यानच्या पुढची एक मोठी बातमी समोर येते। दहशतवादी याकूब मुघलचा खात्मा करण्यात आलेला आहे। दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे। दहशतवादी याकूब मुघलचा खात्मा करण्यात आला आहे। ऑपरेशन सिंदूरमध्ये याकूब मुघल हा ठार झाला असल्याचं कळतंय। याकूब हा बिलाल टेरर कॅम्पचा प्रमुख होता आणि त्याला ठार करण्यात भारतीय सैन्याला यश आलं असल्याचं पाहायला मिळतंय। याकूब मुघल या मोरक्याला ठार करण्यात आलेला आहे। याकूब हा बिलाल टेरर कॅम्पचा प्रमुख होता, ज्या कॅम्पमध्ये भारताविरोधात कारवाई किंवा प्रत्येक प्लॅन आखले जात होते। त्या कॅम्पचा प्रमुख याकूब मुघल याला ठार करण्यात आता यश आलेलं आहे। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, महत्वाचा म्हणजे जो व्हिडिओ पुढे आलेला आहे त्या व्हिडिओमध्ये जर पाहायला मिळतोय आपल्याला साधारणतः हा जो याकूब मुघल हेड जो होता बिलाल टेरर कॅम्प मधला पाकिस्तानचा, त्याच्या कुटुंबाचा जे अंत्यसंस्कार ते आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामध्ये जर बघितलं आपण ज्या पद्धतीने मोठ्या संख्येने तिथे सगळे लोक एकत्र आलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं हा जो याकूब मुघल आहे याच्या कशा पद्धतीने अंत्यसंस्कार होत आहे आणि त्यानिमित्ताने जी प्रार्थना केली जात आहे ते देखील आपल्याला पाहायला मिळते। एक मोठी कारवाई आपल्याला पाहायला मिळते। याशिवाय एक मोठी घडामोड पुन्हा घडलेली आहे। आपल्याला माहितच सांगायचं वाटतं की उद्या केंद्र सरकारच्या वतीनं सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे। उद्या सकाळी 11 वाजता केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे। स्वर्णा, बरं प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।